आदिवासी विद्यार्थ्यांचं आज तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात आज तिसऱ्या दिवशीही हे विद्यार्थी जे आहेत ते ठाम आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वसतिगृहात प्रवेश करताना जी 26 वर्षाची अट सरकारने घातलेली आहे त्याबाबतचा GR 5 ऑगस्ट 2026 रोजी काढलेला आहे। तो GR रद्द व्हावा या प्रमुख मागणीसाठी हे विद्यार्थी जे आहे ते या ठिकाणी ठिय्या आंदोलन करतायत। गुरुवारी दुपारी हे आंदोलन सुरू झालं आणि आज तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे। याच वसतिगृह परिसरात आंदोलन सुरू आहे आणि आज स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आहे। त्यानिमित्ताने इथेच हे सगळे विद्यार्थी स्वातंत्र्य दिन सुद्धा साजरा करणार आहे। जे विद्यार्थी 3 दिवसापासून आंदोलन करत आहेत तेच या ठिकाणी आता आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात रांगोळी काढायला लागलेले आहेत, सजावट करायला लागलेले आहेत आणि आपण बघू शकतो काही विद्यार्थी अजूनही ठिय्या आंदोलन करतायत। गणेश आपल्या सोबत आहे। या विद्यार्थ्यांची काय मागणी आहे? गणेश, तिसरा दिवस आहे आज आणि तुमचे विद्यार्थी इथे ठाण मांडून बसलेले आहेत। सर, आज सतत विद्यार्थी आपल्या शैक्षणिक अधिकारासाठी या ठिकाणी बसलेले आहेत। आम्ही कालच्या दिवशी आदिवासी विकास मंत्री आणि आमचे सचिव विजयजी वाघमारे यांच्याशी चर्चा साधून त्यांच्याशी परस्पर जो शासन निर्णय या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निर्माण करण्यात आला त्यावरती सविस्तर चर्चा करूनही त्या लोकांनी आमच्या शैक्षणिक वयावरती अट लावलेलीच। आमचं म्हणणं असं आहे, असं तर नाही ना की गणेश खूप गरीब विद्यार्थी आहे, ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, जर 26 वर्षाच्या वरची अट असली तर त्यांना नवीन प्रवेश मिळणार नाही। वसतिगृहात मर्यादा आहे, समजा 100ची मर्यादा आहे, जर जुनेच मुलं राहिले तर नवीन पोरं कशी येणार? कदाचित हा विचार केला जात असेल। सर नक्कीच हा विचार करावा, परंतु जो आदिवासी विद्यार्थी आहे तो तळागाळातून येत असताना त्याच्या या गोष्टीच्या लक्षात वेधलं पाहिजे आपण की 1982 मध्ये जर तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये 50,000 विद्यार्थ्यांना जर शिक्षण देत असाल तर मला असं वाटतं की तुम्ही 2026 मध्ये कमीत कमी 1.5 लाख ते 2 लाख विद्यार्थ्यांना आदिवासी वसतिगृहामध्ये प्रवेश दिला पाहिजे। हा, स्वातंत्र्य दिनाचा उत्सव देशभर आहे आणि त्या दिवशी तुम्ही आंदोलनाला या ठिकाणी बसलेले आहे। नक्कीच सर, स्वातंत्र्याचा अभिमान आणि सन्मान या देशाच्या संविधानाला लागून आहे आणि तो सन्मान आम्ही या ठिकाणी बाळगतोय, परंतु त्या संविधानाच्या या देशामध्ये पालन होत नसेल किंवा आदिवासी विद्यार्थ्यांना याच स्वतंत्र देशामध्ये त्यांचे अधिकार मिळत नसतील, आम्ही ज्याप्रमाणे देश आणि देशातील नागरिक या ध्वजारोहणाचा आनंद घेणार आहेत, आम्ही सुद्धा त्या रुटीनला किंवा त्या प्रोटोकॉलला फॉलो करणार आणि या ठिकाणी ध्वजारोहण होईल त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रगान, राष्ट्रगीत आणि ज्या ज्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण उत्सव साजरा करतो तो उत्सव या ठिकाणी साजरा करू। परंतु या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आदिवासी विकास मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना आमची इथून विनंती आहे की सर, कृपया करून कुठेतरी आज आदिवासी विद्यार्थी शिकायला लागला, डिग्री घ्यायला लागला तर कमीत कमी आमची वयाची अट हटवून देण्यात यावी। तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही आम्ही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही। नक्कीच आपण बघू शकतो गणेश आणि सगळे आदिवासी विद्यार्थी ठाम आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी तिसरा दिवस आहे, म्हणजे दुसरा मुक्काम आहे या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी। आणि दुसरीकडे याच विद्यार्थ्यांकडून स्वातंत्र्य दिनाच्या तयारीचा उत्सव या ठिकाणी सुरू आहे, रांगोळी काढल्या जात आहे। 26 वर्षाची जी अट आहे सरकारनं घातलेली आहे ती रद्द करावी ही प्रमुख मागणी आहे आणि याच मागणीसाठी हे विद्यार्थी आज तिसऱ्या दिवशी आदिवासी विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत। रात्रभर या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा मुक्काम होता। कॅमेरामॅन सचिन सयामचं, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।